महायुती सरकारमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याजवळ अजितदादा असले तरी एकनाथ शिंदे काहीशे दूरच दिसतायत। या उलट उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेची मात्र मुख्यमंत्र्यांसोबतची जवळीक वाढताना पाहायला मिळते। त्यामुळे ही जवळीक नेमकी कशासाठी आणि एकनाथ शिंदे यांना खरंच दूर ठेवलं गेलंय का अशी चर्चा रंगली आहे। पाहूया। मध्ये उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे नाराज असल्याची चर्चा सातत्याने होते, तर तिथेच देवेंद्र फडणवीस आणि ठाकरे यांच्या शिवसेनेची जवळीक वाढताना दिसते। राज्याचे गृहमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस यांनी घेतलेल्या निर्णयावर ठाकरेंच्या शिवसेनेकडून स्तुतिसुमनं उधळली जात आहेत, तर तिथेच आदित्य ठाकरेंनी 2 वेळा थेट देवेंद्र फडणवीसांची भेट घेतली होती। 2 दिवसांपूर्वी ठाकरेंच्या शिवसेनेचे नेते अंबादास दानवे, मिलिंद नार्वेकर आणि सुभाष देसाई यांनीही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली। त्यामुळे नेमकं भाजप आणि ठाकरे यांच्या शिवसेनेत जवळीक वाढली असल्याची चर्चा सुरू झाली आहे। मला असं वाटतं आता चर्चा काय झाली हे मीडियाला सांगितलं पाहिजे का, हा माझा पहिला प्रश्न आहे। मुख्यमंत्र्यांची भेट विरोधी पक्षनेत्यांनी किंवा विरोधी पक्षाच्या नेत्यांनी घेऊ नये अशातला कोणताही भाग नाही। सुभाष देसाई साहेब, मिलिंद नार्वेकर साहेब आणि मी माननीय मुख्यमंत्र्यांना निश्चित भेटलो वेगवेगळ्या कामासाठी भेटलेलो। मला वाटतं त्या गोष्टी काही मीडियावर सांगण्याची आवश्यकता नाही। तर दुसरीकडे महायुतीतच असलेले भाजप आणि शिंदे यांची शिवसेना यांच्यात काही आलबेल नाही का असा प्रश्न उपस्थित होतोय, कारण एकनाथ शिंदे अनेक वेळा महत्त्वाच्या बैठकांना अनुपस्थित राहिलेत। 2 कॅबिनेट बैठकांनाही एकनाथ शिंदे उपस्थित राहिले नाहीत। यामध्ये एक बैठक त्यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारेच केली। त्यामुळे ठाण्यात असूनही एकनाथ शिंदे कॅबिनेट बैठकींना का उपस्थित राहिले नाहीत असा सवाल त्यावेळी उपस्थित झाला होता। एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्री पदाच्या काळात सुरू केलेल्या काही योजनांना देवेंद्र फडणवीस कात्री लावत असल्याचं बोललं जातंय। तसंच MIDCचे मुख्य सचिव विश्वासात न घेता निर्णय घेत असल्याचं पत्र उद्योग मंत्री उदय सामंत यांनी लिहिलं होतं। मंत्रिपदाचा कार्यभार सांभाळत असताना मंत्री म्हणून माझ्या अपेक्षा प्रधान सचिवांकडनं काय आहे हे सांगणं म्हणजे नाराजी होत नाही। मी ते पत्र पाहिजे तुम्हाला परत वाचून दाखवतो। ह्याच्यामध्ये कुठेही नाराजी माझी आहे त्याचा पत्रातनं कसं काय माझा चेहरा दिसतो हे पण कळत नाही मी नाराज आहे म्हणून। रायगड आणि नाशिकचे पालकमंत्रीपद न मिळाल्यामुळे एकनाथ शिंदे गटाने आधीच नाराजी व्यक्त केली आहे। या जिल्ह्यांच्या पालकमंत्रीपदाचा अद्यापही निर्णय झालेला नाही। आपत्ती व्यवस्थापन समितीत एकनाथ शिंदे यांचा समावेश नसल्याने शिंदे यांच्या शिवसेनेत असंतोष निर्माण झाला होता। मात्र घाई गडबडीत याबाबत निर्णय घेऊन मुख्यमंत्र्यांनी यावर पडदा टाकण्याचा प्रयत्न केला असला तरी यावरून एकनाथ शिंदे नाराज असल्याचं स्पष्ट झालं होतं। नाशिक आणि रायगड जिल्ह्याच्या पालकमंत्रीपदाचा वाद। एकनाथ शिंदे यांनी सुरू केलेल्या तीर्थदर्शन योजनेला कात्री लावण्यात आली। एकनाथ शिंदेंच्या आनंदाचा शिधा ही योजना बंद करण्याचा सरकारचा विचार। परिवहन विभागाच्या अप्पर मुख्य सचिवांची ST महामंडळाचे अध्यक्ष म्हणून नियुक्ती। MIDCचे सचिव परस्पर निर्णय घेत असल्याची उद्योगमंत्री उदय सामंत यांची खंत। त्यामुळे एकनाथ शिंदे यांची देवेंद्र फडणवीस यांच्यासोबतची वाढणारी दरी आणि काही दिवसापासून सातत्याने ठाकरे यांच्या शिवसेनेसोबत भाजपची होत असलेली जवळीक यामुळे उद्धव ठाकरेंची शिवसेना देवेंद्र फडणवीस यांच्या जवळ गेल्याचं चित्र तयार झालंय। महायुतीत नेमकं चाललंय काय? भारतीय जनता पक्ष एकनाथ शिंदे यांना दूर करून उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेला जवळ करते का अशी चर्चा राजकीय वर्तुळात रंगू लागली आहे। कॅमेरामन रोहित सोबत उमेश करंजकर, लोकशाही मराठी, मुंबई। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।